हॅलो मित्र आणि मैत्रिणींनो, आज आपण द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या पुस्तकातील चॅप्टर 7 काही महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. ते पुढीलप्रमाणे: तुमचे अचेतन मन हे तुमच्या शरीराचा निर्माता असून ते तुमच्या सगळ्या जीवनावश्यक क्रिया घडवून आणते. ते दिवसाचे 24 तास काम करते व कधीही झोपत नाही. ते नेहमी तुम्हाला मदत करण्याचा व तुम्हाला इजेपासून वाचवण्याचा प्रयत्न करते. म्हणजे आपल्या शरीराची प्रत्येक काळजी ते आपलं अचेतन मन घेत असते. ते नेहमी तुम्हाला उभे राहायला, प्रगती करायला, धाडस करायला व जीवनाच्या अधिक उंचीकडे वाटचाल करायला प्रेरित करत असते. असं या अचेतन मनाचं काम आहे. आपल्या मोठमोठे कलाकार, संगीतकार, कवी, वक्ते, लेखक यांनी त्यांच्या अचेतन मनाच्या शक्तीशी सूर जुळवले असतात आणि म्हणून ते प्रेरित व नवचैतन्याने भरलेले असतात. रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन झोपी जाण्याअगोदर त्यांच्यासाठी गोष्टी शोधण्याची कामगिरी त्यांच्या अचेतन मनाला सोपवीत असे. जे हे सायंटिस्ट होते ते झोपी जाण्याच्या अगोदर त्यांच्या मनाला काहीतरी काम सोपवायचे आणि नंतर झोपायचे. जेव्हा जेव्हा त्यांना पैशाची चणचण भासायची तेव्हा तो नेहमी त्यांच्या अचेतन मनाला एक चांगली, भरपूर विकणारी रोमांचक कादंबरी सुचवायला सांगायचे. असं ते झोपतानाही त्यांच्या अचेतनाला हे काम सोपवून जायचे. मार्क ट्वेन या लेखकांनी जगाला अनेक प्रसंगी हेच सांगितले आहे की त्यांनी जीवनात कधीच काम केले नाही. त्यांचे सगळे विनोद व महान लेखन म्हणजे त्यांच्या अचेतन मनातील कधीही न संपणाऱ्या कुबेराच्या भांडाराला ठोठवण्याचा परिणाम होता. तर त्यांनी कधीही मेहनतीचं काम नाही केलं, तर त्यांनी त्यांच्या अचेतन मनाकडून हे सगळे कामं करून घेतलेत. नेक्स्ट पॉइंट: वैज्ञानिक आपल्याला सांगतात की तुमचे शरीर प्रत्येक 11 महिन्याने नवे होत असते. याचा अर्थ शारीरिकदृष्ट्या तुम्ही खरे तर फक्त 11 महिन्याचेच असतात. जर तुम्ही भीती, राग, द्वेष आणि दुष्ट भावनाच्या विचारांनी तुमच्या शरीरात दोष निर्माण केले तर त्याच्यासाठी तुमच्याशिवाय इतर कोणालाच दोष देता येणार नाही. म्हणजे आपलं अचेतन मन आपल्याला प्रत्येक मार्गाने आपल्याला हेल्प करत असते, पण आपण त्याला कसे अडथळे आणतो, तर या सगळ्या गोष्टींनी आपण त्याला अडथळे आणतो. हे निगेटिव्हिटी सगळं भरून टाकतो आणि त्याच्या कामात अडथळे आणत असतो. नेक्स्ट पॉईंट: तुमच्या सगळ्या विचारांची गोळाबेरीज म्हणजे तुम्ही स्वतः. म्हणजे आपण स्वतः कोण आहोत, तर आपल्या विचारांची गोळाबेरीज. तुम्ही नकारात्मक विचार व प्रतिमांना मज्जाव. अंधकारापासून मुक्ती मिळवण्याचा मार्ग म्हणजे प्रकाशाजवळ जाणे. उष्णतेमुळे तुम्ही थंडी निवारू शकता. नकारात्मक विचारांवर मात करण्यासाठी चांगले विचार करू शकता. चांगुलपणावर ठाम राहा आणि मग अनिष्ट, वाईट आपोआपच नष्ट होईल. निरोगी, सशक्त व कणखर असणे, सामान्य व आजारी असणे असामान्य कसे. साधारण मूल या जगात जन्म घेते तेव्हा ते पूर्णपणे स्वस्थ असते व त्याचे सर्व अवयव व्यवस्थितपणे कार्य करतात. ही सामान्य स्थिती आहे. हा जीवन सिद्धांतच तुम्हाला सगळ्या संकटांपासून वाचवण्याचा व तुमचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. आजारपणाची स्थिती हे सूचित करते की तुम्ही जीवन प्रवाहाच्या विरुद्ध जात आहात आणि नकारात्मक विचार करीत आहात. म्हणजे आपल्याला जे काही आजार जडतात ते आपण अडथळे आणल्यामुळेच होतात. जसं की ताण, तणाव, राग, द्वेष या गोष्टी सोबत बाळगून आपण आपल्या अचेतन मनाच्या मध्ये तसे विचार रुजवतो आणि ते अचेतन मन तशा प्रकारे कार्य करायला लागते. पण त्याला आपण जर सकारात्मक विचारांची जोड दिली तर ते अचेतन मन सकारात्मकपणे काम करून आपल्याला मदत करते आणि आपले शरीर निरोगी ठेवू शकते. आज आपण पाहतो, आपण मेट्रो सिटीमध्ये राहतो आणि आपण पाहतो किती जणांना BP, थायरॉइड हे सारे रोग खूपच कॉमन झालेत. त्याचं कारण हेच आहे की दुसऱ्यांबद्दल राग मनात ठेवून त्याच्याबद्दल सारखा विचार करणे, व्यायाम न करणे, हेल्दी फूड न खाणे. तर हे सगळे अडथळे आपण निर्माण करत आहोत. आपल्या शरीराला, आपल्या अचेतन मनाला अशा प्रकारचे अडथळे निर्माण करून त्याच्या कार्यात व्यत्यय आणतो आहोत. तर ते न करता आपल्याला आपल्या शरीरासाठी काय योग्य आहे त्यानुसार आपल्याला कार्य करायचे आहे. आपला फोकस काय असला पाहिजे ते आपल्याला ठरवायचं आहे. आपण आपला फोकस ठरवला तर आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला लागतो, आपल्या स्वतःची काळजी घ्यायला लागतो.
तर हेच आहे की आपण आपल्या अचेतन मनाला कशी हेल्प करू शकतो, आणि ते आपल्याच हातात आहे की आपल्या अचेतन मनाची हेल्प करायची की नाही करायची. जर तुमचे विचार तुमच्या अचेतन मनाच्या सकारात्मक सर्जनात्मक सिद्धांतांना अनुरूप असतील, तर याचा अर्थ तुम्ही सुसंवादितेच्या उपजत सिद्धांतांच्या सुरात सूर मिळवला आहे. जर आपले सर्जनात्मक सिद्धांत ना अनुरूप असतील, आपले काय जे काही कार्य असतील, कृती असेल, तर त्यानुसार आपलं अचेतन मन काम करेल. त्याच्या सुरात सूर मिळून आपण काम करणार. मग आपलं शरीर पण तशी आपल्याला साथ देणार. पण जर तुम्ही अशा विचारांना वाव दिलात की जे सुसंवादीच्या तत्वाला अनुसरून नाहीत, पण आपण त्याच्या उलट विचाराला दिले, राग, तणाव, द्वेष किंवा अनहेल्दी फूड खाणे, हे सगळं केलं, तर मग त्यानुसार आपलं अचेतन मन आपल्या शरीराला आपण अडथळे आणायला लागतो. आपल्या अचेतन मनाला आपण काम करू देत नाही, आणि तिथून चालू होते आपल्या रोगाची सुरुवात. भीती, चिंता, काळजी, ईर्ष्या, द्वेष आणि इतर सगळे उद्ध्वसक विचार दूर सारायला हवेत. जर आपल्या अचेतन मनाला आपल्याला मदत करायची असेल, तर आपल्याला निरोगी राहायचं असेल, तर आपण निरोगी राहू, तर आपण आपले सगळे ध्येय पूर्ण करू शकतो. अदरवाईज देर इज नो अदर ऑप्शन टू दॅट. इथे एक स्टोरी सांगितली की पाठीच्या कण्याचा क्षयरोग बरा झाला. तर एका व्यक्तीची याच्यामध्ये एक स्टोरी सांगितली आणि त्यांनी कसं केलं. तर तो रोज रात्री झोपताना, मी पूर्ण स्टोरी नाही सांगणार, मेन पॉईंट सांगणार. रोज रात्री झोपताना त्यांनी एक प्रार्थना म्हणायला सुरुवात केली. मी पूर्ण, आदर्श, सशक्त व प्रेममय, सुमादी व आनंदी आहे, अशी प्रार्थना तो रात्री झोपताना म्हणायचा. त्याच्या ओठावरील शेवटचे शब्द व सकाळी उठल्यावरचे पहिले शब्द असायचे. व इतरांसाठी प्रेम व आरोग्याचे विचार पाठवत तो प्रार्थना करायचा. त्याच्या मनाचा हा दृष्टिकोन व प्रार्थनेचा हा मार्ग त्याच्यासाठी कितीतरी पटीने फलदायी ठरला आणि त्याचा क्षयरोग बरा झाला. तर अशा प्रकारे आपले विचारच आपल्याला मदत करतात आपल्याला रोगांपासून दूर ठेवण्यासाठी. अचेतन शक्तीवरील तुमचा विश्वास तुमचा इलाज करतो. तर अजून एक एक्झाम्पल दिलं, एका व्यक्तीचं दिलं की तो म्हणतो की माझ्या अचेतन मनाने माझे डोळे बनविले आहेत आणि त्यांना तेच बरे करू शकतात. की एका व्यक्तीला त्याच्या डोळ्याचा त्रास होत होता, तर त्यांनी हा मेसेज त्याला रात्री झोपताना रोज पाठवला की माझे अचेतन मन माझे डोळे बनविले आहेत आणि तोच बरे करू शकतो, असं तो रोज रात्री झोपताना म्हणू लागला. आणि असं म्हणत होता की तो कल्पना करायचा की डॉक्टर त्याच्या पुढे आहेत आणि डॉक्टरांनी बोललेलं तो ऐकत आहे, आणि डॉक्टर म्हणतात की चमत्कार घडला. आणि खरंच जेव्हा तो नेक्स्ट टाइम जातो डॉक्टरांकडे, तर डॉक्टर चेक करतात तर त्याला काहीच त्रास नसतो, आणि तो म्हणतो की डॉक्टर हे हा चमत्कार घडला. तर अशा प्रकारे आपलं अचेतन मन आपल्याला साथ देते. तर अशा प्रकारे या चॅप्टर 7 मधील हे महत्त्वाचे पॉईंट होते की आपल्याला जे काही रोग होतात त्याचं कारण काय आहे, तर ते आपले नकारात्मक विचार ते आपल्या शरीरात पाठवतो. तर त्यापासून कशी मुक्तता मिळवून त्याला सकारात्मक कसं करायचं आणि आपल्या स्वतःवर कसा फोकस करायचा ते या चॅप्टरमध्ये सांगितलं आहे. तर धन्यवाद मित्र आणि मैत्रिणींनो, थँक्यू सो मच.